अभ्यास बिभ्यास काय करायचा की नाही, का नुसता मोबाईल बघायचा आहे? काही पडलेलं नाही. परीक्षा तोंडावर आलीये. आता 9वीला जाणार आहे तू. अभ्यासाचं काय पडलेलं नाही, नुसता मोबाईल आणि तू बापासाठी हमाली करायला लागेल. कळलं का? काय ठरवलं काय तू? अभ्यास काय अभ्यास बोलता येत नाही का? काय एवढा हे करतो? पप्पा काय शिकले नाही का? ते 10वी पर्यंत गेले. तरी पण हमालीच करतोय ना. त्याला चांगलं शिकलं पाहिजे, तेव्हा चांगला जॉब भेटतो. हे असं मोबाईल बघून नाही चालत. पप्पा तुम्ही काय शिकले नाही का? जेवण बी पप्पाने काय राहू नको, हामेले करू नको, तुम्ही हामेले करता ते करू नको, अभ्यास करायला नको. काय बोलली ती? हमाली करायला लागेल पप्पासारखी. तिला माहिती आहे का पप्पानी कसे दिवस काढलेत ते? पप्पा ते त्यावेळेस आम्हाला ते होतं का एवढं सोयीतीबिरी होतं का आम्हाला? गरिबी शेतकऱ्यातलं आम्ही घराचं कुटुंब होतं, आम्हाला खायला प्यायला पण नव्हतं नीट भेटत. ते शिक्षण कुठून भेटलं? शिक्षणासाठी आम्ही किती मस्त हुशार होतो, पण शिकता नाही आलं. त्यासाठी बहुत धडपड केली, पण पैसा लागतो ना तेव्हा. पण आता तुम्हाला पैसा आहे, तुम्हाला आमच्याकडून सगळा सपोर्ट आहे, त्यामुळं तुम्ही असा माज उत्पन्न करू नका. ती बोलती ते खरं आहे. तुम्हाला आता सगळ्या सोयीसुविधा सगळ्या भेटतात. त्यावेळेस आम्हाला पुस्तकं परत शाळेची फी भरायला पैसे नव्हते, शेतात दिवस रात्र काम करायला लागायचं, तेव्हा कुठं आम्ही रात्रभर जागून अभ्यास करायचा, दिवसभर काम करायचं, रात्रीचं दिव्याखाली अभ्यास करायचा. हुशार असून सुद्धा पुढे शिक्षण घेता नाही आलं, कारण की आमच्याकडे तेवढी सोय नव्हती, पैसा नव्हता. आता आज तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा दिल्यात. ती काय तुला म्हणजे चुकीचं नाही बोलत आहे, खरंच बोलते. तू जर अभ्यास केला तरच पुढं जाशील, नाही तर माझ्यासारखा हमाली करायचं म्हणते ना, ती बरोबर आहे. मी शिकलो नाही म्हणून आज मी इकडे डबेचं काम करतोय, दिवसभर उन्हातान्हात सायकल पळून पळून इकडे तिकडे डबे टाकतोय. तिचं तेच म्हणणं आहे की तसं तुला नाही येऊ दिवस. शिकला अभ्यास केला तर पुढे तुझंच चांगलं आहे. आजकाल शिक्षणाला महत्त्व आहे, त्यासाठी तू जेवढा अभ्यास करशील तेवढा शिकशील, तेवढं तुला त्रास नाही होणार. तुला नोकरी चांगली लागल, चांगला पगार भेटल, तुझं लाईफ बनल. आमची तीच इच्छा आहे. आमचे दिवस तुला न यावे अशीच आमची मनापासून तुला सांगणं आहे. ती म्हणते ते चुकीचं नाही, तिच्याकडे लक्ष दे, जरा डोक्यात ठेव, अभ्यास कर बाबा, नाही तर आमच्यासारखे दिवस नको यायला. म्हणून आम्ही तुला शिकवतोय, तुझे सगळे सोयी तुम्हाला जे काय लागते ते देतोय. त्याच्यासाठी तुम्ही सार्थक राहा, जरा काळजी घ्या, हेच तुला सांगणे, बाकी काय नाही. तिच्याकडे जी म्हणते त्याच्याकडे लक्ष दे.